नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं द इंडियन पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलवरती. मी मयूर गुळवे तुमचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आनंद सर पिंपळकर आहेत. हे सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ तसंच ज्योतिर्विद देखील आहेत. आणि हे सोडून ते इतर प्रोड्युसर, डायरेक्टर, ॲक्टर बऱ्याचशा फिल्म्स सरांनी केल्या आहेत, बरेचसे गाणे आहेत. आणि अशा बऱ्याचशा सर आता बॉलिवूड म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये गाण्यांच्या ह्याच्यामध्ये सर आता बरेचसे उतरले आहेत. त्यामध्ये पण बऱ्याचशा सरांचं खूप छान प्रकारे सरांना म्हणजे इंस्टाग्रामवर चांगलं प्रेम भेटते. सरांचा पहिला पिक्चर होता आले माझ्या राशीला, त्याला पण प्रचंड लोकांनी प्रेम दिलं. तर आज आपण सरांसोबत बऱ्याचशा गप्पा मारणार आहोत सगळ्या गोष्टींबद्दल. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या पॉडकास्टच्या एंडपर्यंत समजतील अशी आशा बाळगतो आणि याच्या पॉडकास्टला सुरू करतो. सर्वप्रथम सर जय ओम साईराम. ओम साईराम. जय शिवराय. जय शिवराय. सर पहिलं प्रश्न असा की तुम्ही वास्तुशास्त्र हेच क्षेत्र का निवडलं? मला असं वाटतं की वास्तुशास्त्र मी निवडलं नाही, वास्तुशास्त्र या विषयाने मला निवडलं. ओके. काय होतं की असं म्हणतात की गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात. बरोबर. हो. मी माझ्या घरात जेव्हा राहत होतो तेव्हा खूप सारे प्रॉब्लेम्स त्या घरामध्ये होते. ओके. हे प्रॉब्लेम्स कशामुळे क्रिएट होत असतील त्याचा विचार करत असताना लक्षात आलं की वास्तुशास्त्र हा असा विषय आहे की हे त्यामुळं होतंय. ओके. आता हा काळ असेल साधारणपणे 30-35 वर्षापूर्वीच. आणि मग त्यातनं एक एक गोष्टी उकलत गेल्या आणि मग कळलं की वास्तुशास्त्राप्रमाणे जर घर असेल तर माणसाचं आयुष्य सुखी होतं आणि चुकीचं असेल तर दुःखी होतं. मग त्यानंतर संपूर्ण या कालखंडामध्ये अभ्यास करत असताना पुस्तक लिहिण्याच्या आधी मी जेव्हा माझं स्वतःचं घर बांधलं तेव्हा सगळ्या गोष्टी मी चुकीच्या पद्धतीने केल्या मुद्दामून. ऑलरेडी आधीची माझी वास्तू चुकीचीच होती, त्याची फळं मला मिळत होती. आणि त्या व्यतिरिक्त अजून ज्या चुका असतात त्या पण मुद्दामून करून पाहिल्या आणि त्याचे खूप परिणाम भोगले. ते व्यवस्थित उतरून काढले, त्याच्यावरती रेमेडीज केल्या, ते उतरून काढले आणि त्याच्यातून माझं हे आनंदी वास्तू नावाचं पुस्तक 1991 साली प्रसिद्ध झालं आणि त्याला प्रचंड लोकांनी प्रतिसाद दिला आणि लाखो प्रती त्याच्या विकल्या गेल्या. त्या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांनी काही बदल करून पाहिले, त्यांना देखील त्याचा प्रचंड अनुभव आला. आणि नंतर एक लक्षात आलं की कोणतंही क्षेत्र हे तुम्ही निवडत नसता, ते क्षेत्र तुम्हाला निवडत असतं. आणि अशा पद्धतीने या वास्तुशास्त्रात एंट्री सुरू झाला. वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय सर? आता प्रत्येक गोष्टीला आपण सायन्स हा शब्द म्हटला म्हणजे शास्त्र, सायन्स. हो. आता सायन्सचे काही ठोकताळे असतात जे फिक्स असतात. हो. पण शास्त्र असतं म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीचं शास्त्र असतं. ते सायन्स आणि शास्त्र याच्यामध्ये म्हणजे या शब्दामध्ये भिन्नता आहे बरं का. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला देवाचं ताट वाढायचं असेल तर त्याचं एक शास्त्र आहे. ओके. आलेल्या पाहुण्याचं स्वागत करण्याचं एक शास्त्र आहे. मग आता त्या सायन्स आणि या शास्त्राला तसा संबंध नसतो. पण ज्यावेळेस काही ठराविक ठोकताळ्यांशी जेव्हा आपण संबंध लावतो तेव्हा ते सायन्सकडे झुकतं. आणि वास्तुशास्त्र हे असं शास्त्र आहे की जे शास्त्र पण आहे आणि सायन्स पण. हो. आता काय आहे याच्यामध्ये? तर मला एक म्हणजे लहानपणी मला वाटतं तुला पण असेल धडा, आम्हाला तर होता ते जीवशास्त्र, भौतिकशास्त्राच्या मध्ये की लहान मुलांना जर मुडदूस झाला तर त्याला सूर्याच्या उजेडात बसवलं जातं. आजही व्हिटॅमिन डी साठी तुम्ही D3च्या जरी गोळ्या घेतल्या तरी 500 पॉवरची गोळी घेतली आणि तुम्ही 5 मिनिट जर उन्हात बसला तर ती सूर्याची एनर्जी तुम्हाला डी जीवनसत्व देते. याचाच अर्थ सूर्याच्या प्रकाशामधनं काहीतरी पॉवर आहे जी आपल्या सर्वांना जिवंत ठेवते. बरोबर. हरित कणांना अन्न बनवण्यासाठी भाग पाडते, म्हणून आपण अन्नधान्य खाऊ शकतो, फळं खाऊ शकतो. म्हणजे सूर्याची आणि सृष्टीवरच्या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक गोष्टीची कुठं ना कुठेतरी कनेक्टिव्हिटी आहे. बरोबर. हे कनेक्टिव्हिटी पंचमहाभूतांची पण आहे. जसं सूर्याच्या डी जीवनसत्वाचा आपल्याला उपयोग होतो तसा चंद्राच्या शीतलतेचा पण आपल्याला उपयोग होतो. पृथ्वीवरती जर समुद्राला भरती ओटी पौर्णिमा आणि अमावस्येला येते याचा अर्थ चंद्राचा परिणाम सुद्धा पृथ्वीवरती होतो. मग ह्या पंचमहाभूतांचा, मग ऊन असेल, वारा असेल, तेज आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ह्या सगळ्यांचा परिणाम या पृथ्वीवरती होतो. आणि पृथ्वी म्हणजे तू आणि मी पण पृथ्वीच आहोत. बरोबर. कारण पिंडी ते ब्रह्मांडी, आपला डोळा हा तुझ्या ह्या कॅमेऱ्यांपेक्षा कितीतरी डी जास्ती, 3D, 6D, 9D. नक्कीच. याला जगतचक्षु म्हटलंय 3000 काय 6000 वर्षापूर्वी वेदांमध्ये. म्हणजे जगताचा डोळा, जगताचा आत्मा
आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये सूर्याचं अस्तित्व डोळ्याच्या स्वरूपात आहे, बरोबर. रक्ताचं अस्तित्व मंगळाच्या स्वरूपात आहे, हाडांचं अस्तित्व शनीच्या स्वरूपात आहे. आणि म्हणून त्यांचं आपलं, त्यांचं पृथ्वीचं, त्यांचं आणि या गोष्टींचं समायोजन करणं म्हणजे वास्तुशास्त्र. म्हणजे जर मी घड्याळ घातलं हातात तर ते मी एकतर या हातात घालीन ना तर या हातात घालीन, कपाळाला बांधून नाही. नाही, बरोबर. म्हणजे त्याला त्या ठिकाणीच शोभा वापरलं आहे, जातं. त्याची जागा तिथे आहे. तसं वास्तुशास्त्राप्रमाणे काही गोष्टींची जागा त्या ठिकाणीच निर्माण केली आहे, त्या ठिकाणी त्या चपखल बसल्या की त्या तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट. आणि म्हणून वास्तुशास्त्र हे 100% सायन्स बेस पण आहे आणि पूर्वजांनी सांगितलेलं शास्त्र असतं ते, असंही आहे. नक्कीच. सर, वास्तुशास्त्रातील सर्वात मोठे सिद्धांत कोणते असे आहेत का? हे मुळामध्ये वास्तुशास्त्र हे सिद्धांतीय शास्त्र आहे, दिशांवर आधारित. मी नेहमी उदाहरण देतो. आता मला माहित नाही तुझं लग्न तर काही झालेलं नाही, पण जनरली लग्न झाल्यानंतर तू एक वाक्य सगळ्यांना म्हणशील, आमची ही करेल ती पूर्व दिशा. जी करेल ती पूर्व. म्हणजे बोली भाषेत पण तुमच्या असं येते की जो माणूस कर्तृत्ववान आहे, मी करेन ती पूर्वच करणार हे जो म्हणतो, मग तो पूर्वच का म्हणतो, पश्चिम उत्तर दक्षिण का नाही म्हणत? बरोबर. म्हणजे कर्तृत्वाची, उगवतीची, सूर्याची, निर्मितीची, जीवनसत्वाची, किरणांची, उत्सर्गाची दिशा कुठली तर पूर्वच. करीन ती पूर्व. पश्चात येणारी पश्चिम तत्व आहेत बरं काही. म्हणजे पश्चिम. बरोबर. क्षीण होणारी दक्षिण. ओके. दक्षिणा देणारी दक्षिण. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारी उत्तर. उत्तरोत्तर प्रगती करणारी उत्तर. उत्तरेचा ध्रुव तारा आढळ आहे, तो तुम्हाला आढळ करतो, ती उत्तर. आग्नेयेला अग्नी म्हणून किचन, नैऋतीला निऋती म्हणजे मालक, वायव्येला गॅस म्हणजे सेफ्टी टँक, लहान मुलं, आणि ईशान्येला ईश्वर. या दिशांमध्ये, या 8 दिशांमध्ये प्रमुख वास्तुशास्त्र लपलं. आणि ऊर्ध्व आणि अधो दिशा, वरच्या दिशेला जो राहतो तो ऊर्ध्व प्रगती करतो, अधो दिशेला राहतो तो अधोगती होतो. हे जे बेसिक सिद्धांतिक जे मराठी नाव आहे, ही वास्तुशास्त्रातली ही नावं, बेसिक नावं तुम्हाला वास्तुशास्त्र शिकवतात. आता जसं तुला कळलं की आग्नेय कोपऱ्यामध्ये अग्नी असावा, बरोबर, मग तिथं पाण्याची टाकी चालेल का? नाही चालेल. तिथं सेफ्टी टँक चालेल? ईशान्य कोपऱ्यात जर ईशा आहे तर तिथं संडास बस करून चालेल का? की तिथे बाथरूम करून चालेल? नाही चालेल. म्हणजे त्या त्या तत्वांना त्या त्या ठिकाणी, जर जसं मी हाताच्या घड्याळाचं उदाहरण दिलं तसं नसेल तर त्याचे निश्चित दुष्परिणाम होतात. आणि वास्तुशास्त्राचं हेच बेसिक आहे जे दिशांवर आधारित आहे. ओके. सर, बरेच लोक असे आहेत जे वास्तुशास्त्राला अजून पण मानत नाही, आताच्या पिढीला पण. बघा, ते त्यांचं अज्ञान आहे. बरोबर. मी हे मानत नाही, मी ते मानत नाही. तुम्ही त्याचा अभ्यास केलाय का? बरोबर. तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती आहे? 4-5 पॉडकास्टवरचे 10-15 रील बघून तुकरट लोक जे काही सांगतात ते म्हणजे वास्तुशास्त्र नाही. तुम्ही त्याच्यावर विश्वास कसा ठेवा? जसं MBBS हे शास्त्र आहे जे लोकांना रिपेअर करायला शिकवतं, पण डॉक्टर काही सांगू शकतात. पण MBBSचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही त्याबद्दल बोलू शकाल की हा डॉक्टर बरोबर आहे. एखादा माणूस म्हणत असेल की माझा विश्वास नाही, विश्वास नसायला तुम्ही त्याचा आधी अभ्यास केलाय का? तुम्हाला त्याच्याबद्दल जर माहित नाही तर तुम्हाला बोलण्याचा काय अधिकार? ज्यावेळेस तुम्ही याचा अभ्यास कराल, याच्या सायन्सचा शोध घ्याल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की वास्तुशास्त्र हे तथाकथित किंवा थोतांड नाही, हे निश्चितच निसर्गाला अनुकूल असणारं शास्त्र आहे. एक मात्र याच्यामध्ये गुळवे असं आहे की याच्यामध्ये खूप लोकांनी थोतांड घुसवले. बरोबर. अरे हे नाही ना, मग तुमचं वाईट होणार. अरे ते नाही ना, तुम्हाला मुलगा होणार. अरे असं नाही. वास्तुशास्त्र म्हणजे पंचमहाभूतांना आपल्या वास्तूमध्ये एंट्री देणं म्हणजे वास्तुशास्त्र. सर, आपण सुप्रसिद्ध ज्योतिष देखील आहात. ज्योतिषशास्त्र म्हणजे काय? आता हा ज्योतिष म्हणजे भो दीप ब्रह्मरूप सत्वम ज्योतिषम प्रभुरव्यवा यावत पूजा स्माती तात्व सुस्थिरो भावा. ज्योतीमध्येच, ज्योतिषामध्ये ज्योती लपली. ज्योतिष म्हणजे आपण ज्योत जाळतो. तर त्या ज्योती उजळल्यानंतर ज्या पद्धतीने अंधकाराचा नायनाट होतो, त्या पद्धतीने हे असं शास्त्र आहे की तुमच्या भविष्य काळामध्ये जो अंधकार आहे त्याला चाच पडल्यानंतर तुमच्या हाताला योग्य गोष्ट लागणं आणि त्यातून तुमचं जीवन बदलणं, घडवणं, त्याच्या माध्यमातून तुमच्या स्वतःमध्ये बदल घडवणं म्हणजे ज्योतिषशास्त्र. याला पण शास्त्र आहे. शास्त्र असतं ते आपण म्हणतो, तसं त्याला सायन्स आहे. काही ठराविक राशीचे लोक हे तसेच वागतात. का तसे वागतात?
कारण त्या त्या ग्रहांचा अंमल त्याच्यावरती असतो. बरोबर हो. इथे परत भौतिकशास्त्र आलं. भौतिकशास्त्र कसं, कारण या सर्व राशींचा ग्रहांशी संबंध असतो. हो आणि ग्रह किती आहेत तर अगणित आहेत, पण 9 ग्रह आपण प्रमाण म्हणतो. हो म्हणजे त्या ग्रहांचं जसं मी तुला सांगितलं की सूर्याच्या डी जीवनसत्वाचा माणसाच्या शरीरावर परिणाम होतो, तसा शनीच्या फ्रिक्वेन्सीचा, पृथ्वीच्या गुरुत्वीय भाराचा, मंगळाच्या अग्नितत्वाचा, गुरुच्या शीतलत्वाचा, बुधाच्या बुद्धिमत्तेचा, त्या एनर्जीचा, त्या फ्रिक्वेन्सीचा निश्चित फरक प्रत्येक जीवावर पडतो. प्रत्येक राशी वेगवेगळ्या असल्यामुळं त्या राशी त्या ग्रहाशी कनेक्टिव्ह असतात. म्हणजे उदाहरणार्थ मेष रास, स्वामी मंगळ. मग जर स्वामी मंगळ आहे तर तो मेषेचा माणूस मंगळाला कनेक्टेड. मंगळ कसा तर उग्र, रागीट, हट्टी, सेनापती, धावून धावून जाणारा, अन्यायाची चीड असलेला, फटकळ बोलणारा. मग मेषेचा माणूस हा 2.5 नक्षत्रामध्ये असतो, मेष, भरणी, कृत्तिका. तर तो तसाच असतो, नक्षत्र कुठलंही असू द्या, कारण त्याच्यावर मंगळाचा अंमल आहे. मेषेचा माणूस नेबळा तुम्हाला कधीच दिसणार. वृषभेची तुम्ही 100 माणसं बघितली तर 60 लोकांच्या गालावर खळी दिसणार, 60 लोकांनी. नसेल तीळ दिसणार, दात सुंदर दिसणार, डोळे आकर्षक दिसणार. 100 लोकात वृषभेचा माणूस ओळखू येणार. हा एकदम ड्यूड असतो, एकदम सॅवेज असतो, बरोबर. कारण शुक्राचा अंमल. अच्छा. मिथुनेच्या मंडळी बघाल तर फार बडबड करतात, कारण बुधाचा अंमल असतो. बुधा हा वाचेचा कारक आहे, त्यामुळे मिथुनेची लोक ही बडबडी असतात, खूप मोठमोठे हिमले बांधतात. प्रत्यक्षात मात्र काही घडत नाही, कारण त्यासाठी जे प्रयत्न लागतात ते यांच्याकडे नसतात. म्हणजे या 12 राशींना ज्या ग्रहांच्या देवता दिलेल्या आहेत त्या ग्रहांचं तत्व या राशींच्या लोकांच्या शरीरात उतरतं. म्हणून हे शास्त्र आहे, हे सायन्स आहे. आणि 100% त्या ग्रहांच्या प्रवृत्ती प्रकृतीनुसार माणसाची प्रवृत्ती प्रकृती बनते, आणि म्हणूनच हे विज्ञान आहे. ओके सर, मग आता हे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यात फरक काय? सेमच आहे, काहीच फरक नाही. आता विषय असा आहे की वास्तूवरती ग्रह ताऱ्यांचा अंमल होतो, पंचमहाभूतांचा अंमल होतो. माणसाचं शरीर ही पण एक वास्तूच आहे ना. वास्तुशास्त्रामध्ये वास्तूची देवता वास्तुपुरुष सांगितलाय. तो पालथा कमरेवर हात ठेवून झोपलाय, त्याचं डोकं ईशान्येला, पाय नैऋत्येला, उजवा हात त्याचा आग्नेयाला, डावा हात त्याचा वायव्य दिशेला. तुम्ही नीट बघा, तो वास्तुपुरुष जो झोपलेला आहे त्याचं डोकं ईशान्येला आलं म्हणून डोक्यावरती शी नोंद करायची का, संडास करायचा का? नाही. त्याचा हा हात उजवीकडे आला म्हणजे हा जेवणाचा हात आहे, म्हणून तिथे आग्नेयला किचन आलं. हा हात धुवायचा आहे म्हणून तिथे WC बाथरूम आलं. त्याचे पाय नैऋत्येला आले कारण त्याच्यावर तो उभा राहतो. म्हणून उजव्या मांडीवरती स्त्री असते, डाव्या मांडीवरती लहान मुलं असतं. त्या पद्धतीने पत्नीचं स्थान नैऋत्य, मुलांचं स्थान वायव्य, या चित्रातच लिहिलेलं आहे. मग त्या नवग्रहांचा अंमल त्या वास्तुपुरुषावर होतो. वास्तुपुरुष म्हणजेच ही माती, आणि तुझ्यात सुद्धा माती आहे, तुझ्यात सुद्धा तेज आहे, तुझ्यात सुद्धा आप आहे, तुझ्यात सुद्धा सगळं आहे. जर ती पंचमहाभूत त्या ग्रहांचं प्रतिनिधित्व करतात तर त्या ग्रहांचं प्रतिनिधित्व त्या पंचमहाभूतांचं प्रतिनिधित्व आपण पण करतो. मग जसं झाडांवर, पानांवर, फुलांवर परिणाम होतो तसा आपल्यावर होतो. तू जे मागाशी म्हटला की काही लोक वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवत नाहीत, मग त्यांनी एक काम करावं, विश्वास लगेच बसेल. तुम्ही 5 झाडं आणा, तुमच्या घरात किती रूम आहेत तेवढी झाडं आणा. समजा आपण धरू की बाबा 1 BHK घर आहे, तुमचे 3 रूम आहेत, बरोबर. 3 रूमला 3 झाडं आणा. एक कोपरा शोधा, सगळीकडचा एक कोपरा, एकच कोपरा, काय ते पूर्व पश्चिम आग्नेय जाऊ द्या मोर, आणि त्या ठिकाणी ते झाड तुम्ही लावा. एकाच उंचीची आणा, व्यवस्थित मोजा, आणि दररोज त्याला थोडं थोडं पाणी द्या. आणि 3 महिन्यांनी बघा, तुमच्या लक्षात येईल की एखाद्या खोलीतलं एखादं झाड हे विधभर वाढलेलं आहे, एखादं कोमेजलेलं आहे, आणि एखादं पारच जळून गेलेलं आहे. कदाचित एखाद्याला फळ पण लागले. याचाच अर्थ असा की ज्या ठिकाणी ते वाढलंय त्या ठिकाणी त्याला एनर्जी जास्ती मिळाली. जर झाडाला एनर्जी मिळाली तर तुम्हालाही मिळते. म्हणजे त्या रूम मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त छान वाटतं. आणि ज्या ठिकाणी झाड मेलंय त्या ठिकाणी तुम्हाला बसायची इच्छा होणार नाही. ठेवा आता वास्तुशास्त्रावर विश्वास. जर पंचमहाभूतांचा त्या झाडावर परिणाम होतो तर माणसावर देखील त्या पंचमहाभूताचा परिणाम होतो. फक्त एकच आहे की आपण जेव्हा डिप्रेशन मध्ये जातो तेव्हा आपण मंदिरात जातो, मित्रमैत्रिणींना भेटतो, नाचतो, गातो, पिणारे पितात, खाणारे खातात, आणि स्वतःला त्या वातावरणातून बाहेर काढायचा प्रयत्न करतात. पण झाडाला ते करता येत नाही. म्हणजेच काय होतं तर वैतागतो तेव्हा आपण पंचमहाभूताला, त्या वैतागतो त्या वातावरणाला, तेव्हा आपण बाहेर जेव्हा जातो तेव्हा बाहेरच्या चांगल्या वातावरणाला आपण अनुकूल होतो, आणि ती एनर्जी घेऊन आपण घरात येतो. हा सगळा खेळ हा एनर्जीचा आहे. तुम्ही जर विज्ञानाभिमुख असाल तर अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतो
की कोणतीही गोष्ट ही बिना एनर्जीची नाही, बिना वेव्सची नाही. तुम्ही आता मला बघताय, हे शूट होत आहे, हे सुद्धा वेव्समुळेच होतंय. ही जी तारांगणामध्ये जी काही लहरी आहेत, त्या लहरी तुमच्या माझ्या सगळ्यांवर परिणाम करतात. म्हणून वास्तुशास्त्र हे सायन्स आहे, ज्योतिषशास्त्र हे देखील सायन्सच आहे. सर, हे सोडून तुम्ही प्रोड्युसर, डायरेक्टर, ऍक्टर वगैरे त्या फील्डमध्ये पण आहात. ती ओढ कसं काय आली तुम्हाला हे सगळं चालू असताना? काय माहितीये का, मुळामध्ये आज असा प्रकार झालेला आहे की आता ह्याच्यामध्ये खरं तर आवड होती पहिल्यापासून, तो विषय नाही. पण गंमत अशी आहे की लोकांना तुम्ही बघाल की आता मी जेव्हा कुठे एखाद्या कार्यक्रमाला जातो आणि एखादा तुकरट कुठला तरी फालतू रील स्टार त्या ठिकाणी आलेला असतो, आणि तो रील स्टार काय करतो तर माकड चाळे करतो. आणि मी तिथे जातो किंवा आणखीन चांगला एखादा कलाकार आहे मोठा किंवा कोणी मान्यवर जातो, तर त्याच्याभोवती गर्दी नाही जमावत. ती त्या माणसाच्या गर्दी जमाव होती की ज्याला रीलवरती बघितले, जे तुकरटपणा करतात, फालतूपणा करतात, ज्याचा समाजाला काही उपयोग नाही. म्हणजे समाजावरती नाटक, चित्रपट आणि ह्या गोष्टींचा फार पटकन पगडा बसतो. म्हणजे तुम्ही कोणतेही चित्रपट पाहिले की त्यानंतर ती लाटच येते. चित्रपट थोडा काळ चालतो, लाट चालती, लाट थंड होती. म्हणजे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी नाटक, चित्रपट हे उत्तम माध्यम आहे. याचा अर्थ लोकांच्या मनावर धार्मिकता बिंबवायची असेल, शास्त्र बिंबवायचं असेल, तर मी असं किती जरी ओरडलो, त्यापेक्षा मी एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून, एखाद्या रीलच्या माध्यमातून किंवा एखाद्या गाण्याच्या माध्यमातून तो माझा विषय मांडला तर तो लोकांना पटकन पटेल. आणि म्हणून परत तोच विषय की तुम्हाला निवडत असतं, तसं मग ऍक्टिंगनी मला निवडलं की आता कर. आणि मग मी त्याच्यानंतर मला आता हिंदीतनं पण ऑफर आहेत. आश्चर्य म्हणजे मला साऊथमधनं पण ऑफर आल्यात, पण मला ते काही शक्य नाही, कारण आपला वास्तुशास्त्राचा पसारा एवढा मोठा आहे, तो सोडून मला आता काही करायचं नाही. आता एक 4-5 चित्रपट केले, 2-3 येण्याच्या मार्गावर आहेत. साऊथमधनं पण विचारणा झाली आणि खूप मोठ्या माणसाकडनं, पण मी नाही म्हणून सांगितलं कारण तेवढा वेळ नाही माझ्याकडे. सर, आयकॉन म्हणून कुणाला बघतो तुम्ही लाईफमध्ये? साईबाबांना बघतो. साईबाबा आयकॉन आहेत, कारण नक्कीच काय म्हणजे जगण्याची रीत कशी असावी, जगण्याची रीतभात कशी असावी हे तो शिकवतो. आणि ते सद्गुरू पण आहेत आणि फार ताकद वेगळी आहे ती. नक्कीच. हो सर. सर, बरेचशा लोकांना काय होतं की लांब असल्यामुळं काही लोकांना माहित नाही की तुमच्यापर्यंत संपर्क कसा करायला पाहिजे. तर जर लोकांना तुम्हाला संपर्क करायचा असेल त्याची कशी प्रोसेस असेल, काय आम्ही बघा कसं माहितीये का, खरं तर संपर्काला वैतागलोय, तुम्हाला उर्मटपणा वाटेला. माझ्याकडे आता बुकिंग फुल आहे. माझ्याकडे येण्यापेक्षा तुम्ही माझे आनंद पिंपळकर आनंदी वास्तू YouTube चॅनल लाईक, सबस्क्राईब करा. म्हणजे यांचंही करा, माझंही करा. आणि त्याच्यात माझे खूप सारे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये, ते तुम्ही पहा. तुम्हाला काय पाहिजे किचन, तुम्ही किचन शोधा, आनंद पिंपळकर टाका, तुम्हाला कमीत कमी 2-3 हजार व्हिडिओ मी त्याच्यात टाकलेले आहेत. सगळे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि जर तुम्हाला अगदीच आयुष्याचा प्रश्न निर्णय घेता येत नाही तर तुम्ही माझ्याकडे जरूर या. पण त्यासाठी तुम्ही इंटरनेटला गेलात, माझे खूप सारे नंबर आहेत. पण आता नोव्हेंबरपर्यंत बुकिंग फुल आहे, सगळं तुम्ही बुकिंग करू शकता. सरांचं ऑफिसची लिंक वगैरे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. सर, एक लोकांच्या मनातील प्रश्न आपण काय काढलेत, जे लोकांना नाही का साहजिकपणे नॉर्मल आपल्याला पडत राहतात की याचं काय केलं पाहिजे. तर त्याचं असं की घरात धनसंपत्ती टिकून राहण्यासाठी काय केलं पाहिजे? शांतता ठेवली पाहिजे, पती पत्नीत प्रेम राहिलं पाहिजे, तुमच्याकडे येणाऱ्या कुत्र्या मांजरांना पण तुम्ही खाऊ घातलं पाहिजे, तुमची प्रवृत्ती चांगली असेल ना, तुमची नीती चांगली असेल तर पैसा तुमच्याकडे येतो. नक्कीच. तुम्ही दुसऱ्याचा पाहून जर तुमचं पोट दुखत असेल, तुमच्या उभ्या आयुष्यात तुमच्याकडे पैसा येणार नाही. तुम्हाला जे पाहिजे ते पहिलं द्यायला शिका, मग ते तुमच्याकडे येतं. तुम्ही जे पेरणार ते उगवणार. तुम्ही जर बाबळीचं बी पेरलं तर त्याला काटा उगवणार ना. तुम्हाला पैसा पाहिजे तर पैसा पेरावा लागेल ना. यासाठी दुसऱ्याचं चांगलं झाल्यानंतर मनापासून आनंद जेव्हा तुम्हाला होईल तेव्हा लक्ष्मी आपोआप तुमच्यावर प्रसन्न होईल. नक्कीच. आता हा प्रश्न तुम्ही मनाला विचारा की ज्यावेळेस कोणाचं चांगलं होतं तेव्हा तुम्हाला आनंद होतो का दुःख? मनाला विचारा, मला नका सांगू. जर दुःख होतं, तुमचं पोट दुखतं, तर तुम्ही नाही अवघड आहे, मग लक्ष्मी नाही प्रसन्न होणार. घर बांधताना किंवा खरेदी करताना कुठले वास्तुशास्त्र बघितले पाहिजे? मुळामध्ये हा जो मुद्दा आहे की फ्लॅटचं वास्तुशास्त्र वेगळं असतं, ओके, आणि जमिनीवरचं घराचं वास्तुशास्त्र वेगळं असतं. म्हणजे आता खूप एवढ्या कमी वेळात हे सगळं सांगणं खरंच अवघड आहे. ओके. पण ज्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी येते ते खूप महत्वाचं मानलं जातं. म्हणजे आता उदाहरणार्थ आपलं हे जर ऑफिस धरलं तरी दक्षिणाभिमुख, येणारा माणूस काय म्हणतो, अरे गुरुजी तुम्ही तर दक्षिणेचं ऑफिस घेतलं, कसं काय वा? पण तो हे बघत नाही की मी उत्तर आणि माझी पूर्व हे कमीत कमी 200-400 फूट ओपन आहे. हो, बरोबर. म्हणजे जर आपण असं धरू की फार मोठ्या प्रमाणात वारा सुटला तर सर्वात जास्त वारा कुठून आत येईल?
दक्षिणेकडनं येईल, उत्तरेकडनं येईल का पूर्वेकडनं येईल. जिथं जास्ती ओपनिंग आहे तिथूनच तिथूनच येईल, येणार. हो. म्हणजे इकडचीच एनर्जी माझ्याकडे येते, साऊथची थोडीच येते. म्हणजे वास्तू जरी साऊथ फेसिंग असली तरी मला मिळणारी एनर्जी उत्तरेची. बरोबर आहे, हो. कारण मी जेव्हा सकाळी येतो तेव्हा हा प्रकाश फार तिथपर्यंत गेलेला असतो. हो. रात्री जेव्हा मी पाहतो तेव्हा ध्रुव ताऱ्याचा प्रकाश इथपर्यंत आलेला असतो. म्हणजे ह्या दक्षिणेची वास्तू जरी असली तरी त्या ऊर्जा कुठल्या तुमच्या वास्तूला मिळतात ते महत्वाचं. महत्त्वाचं. त्यामुळे जर तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर तुमचं घर दक्षिणाभिमुख आहे म्हणून डोकं बडू नका. जर तुमचं घर दक्षिणाभिमुख आहे आणि उत्तरेला जर समजा तुमच्या सगळ्या बाल्कन्या आलेल्या आहेत तर तुमचं घर दक्षिणाभिमुख आहे पण उत्तर त्याची कार्यान्वित आहे म्हणून उत्तरेची एनर्जी तुमच्याकडे जास्ती येते. हो नक्कीच. अशा पद्धतीने. बरोबर. मुख्य दरवाजा जो आपला घराचा असतो तो शक्यतो कुठल्या दिशेला असला पाहिजे? आता हाच मुद्दा आहे. म्हणजे हा जो मी मुद्दा सांगितला याच्यासाठी वास्तुशास्त्राने एक चक्र सांगितलेलं आहे. मुळामध्ये दक्षिण दिशा पण वाईट नाही बरोबर आणि सगळ्या दिशा वाईट आहेत. त्यातल्या विशिष्ट पदात दरवाजा असेल तर तो शुभ असतो. ओके. एखाद्या म्हणतात ईशान्येला पाहिजे कारण उत्तर, अरे नाही, त्याच्या 9 हिस्से केलेत, त्याच्या ठराविक हिस्सांमध्ये असलेले दरवाजेच तुम्हाला फायदेशीर असतात. पूर्वेच्या एखाद्या टप्प्यातला हिस्सा तुम्हाला नुकसानही करू शकतो. बरोबर. हो. तुम्हाला 4ही दिशांचे दरवाजे ते आपल्याला पॉडकास्टमध्ये सांगणं अवघड आहे. त्यासाठी तुम्हाला वास्तुचक्र बघावं लागेल, ते इंटरनेटला पाहायला मिळेल. त्या चक्रानुसार तुमच्या वास्तूचा दरवाजा असेल पण जमिनीवरच्या घराचा, फ्लॅटला नियम लागू पडत नाही, तर तो ज्या ठिकाणी समृद्धी, सुख, पुत्र, धन, लाभ अशा गोष्टी येतात त्या ठिकाणी तुमचा दरवाजा असा होता. ते पॉडकास्टमध्ये सांगणं अवघड आहे. ओके. देवघरासाठी उत्तम दिशा कोणती सर? अर्थात आपण ज्या 4 दिशा पाहिल्या, आग्नेयाला अग्नी, निवृत्तीला जडत्व, वायव्याला वायू गॅस, ईशान्येला ईश्वर. मग आता परत तोच प्रश्न आहे की बाबा आमच्या ईशान्येला आमचा हॉल आहे मग आम्ही हॉलमध्ये ठेवावा का? तर असं नाहीये. तुम्ही किचनच्या ईशान्येला ठेवा, तुम्ही बेडरूमच्या ईशान्येला ठेवा. तुम्ही ज्या ठिकाणी ठेवाल त्या ठिकाणी पवित्रता असावी. नाहीतर तुम्ही नुकतंच लग्न झालेलं कपल आहे आणि त्या बेडरूम मध्ये तुम्ही त्या जर ते ठेवत असाल तर ते तेवढं पावित्र्य त्याच्यामध्ये राहत नाही. किंवा अगदी संडासला लागून असतं. थोडक्यात काय, कुठेही ठेवा, कोणत्याही रूम मध्ये ठेवा पण ते ईशान्य बाजूला ठेवा. ओके. आणि पवित्रता सांभाळून ठेवा. हो बरोबर, ते महत्वाचं आहे. सर घरात कोणत्या रंगाचा वापर नाही केला पाहिजे असं आहे का? बघा आता विषय असा आहे की याच्यामध्ये रंगशास्त्र एक प्रकार असतो. जसं 12 राशींना रंग दिलेले, जसं मेषेला लाल, वृषभेला निळा, मिथुनेला हिरवा, कर्केला पांढरा, सिंहेला ऑरेंज कलर, कन्या राशीला हिरवा, तुळ राशीला लाईट ब्ल्यू, वृश्चिकेला लालपट, धनुराशीला पिवळा, मकरेला काळा, कुंभेला ग्रे आणि मीनेला पिवळा. अशा पद्धतीने वेगवेगळ्या राशींच्या नुसार. तर वास्तूला ते रंग देण्याऐवजी तुम्ही पडद्यांना ते रंग देऊ शकता. म्हणजे पडदे त्या रंगाचे घेऊ शकता तुमच्या राशीच्या प्रमाणे, पण रासकर्त्याचे असावे. हो. पण जर एखादी स्त्री करती असेल आणि पुरुष कामाचा नसेल तर करतीच्या प्रमाणे. बरोबर. कळलं मला काय आलं म्हणायचं? आणि घराला ओव्हरऑल जर तुम्हाला रंग लावायचा असेल तर तो ऑलिव्ह व्हाईट टाईप जो असतो, व्हाईट कलर, वॉर्म व्हाईट जरा चुकून माझ्या तोंडून ऑलिव्ह आलं, त्याला आपण थोडंसं पिवळसर म्हणून पांढरं, किंवा हल्ली बहुतांशी बिल्डर ज्या रंग देतात तुम्हाला ताब्यात देताना तो रंग चांगला. कारण जेवढा व्हाईटिशनेस असतो म्हणजे अगदी भडक पांढरा तेवढं ते मोठं दिसतं आणि फ्रेश पण दिसतं. ओके. आणि सर जर घरात सतत आजारपण असेल किंवा चांगल्या गोष्टी घडत नसतील तर काही गोष्टी आहे का जे केल्या पाहिजे ज्याच्यामुळे? आता पहा, आजारपणासाठी एकतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच गोष्टी बघायला हव्यात. पत्रिकेमध्ये जर तुमच्या राहूची महादशा असेल, शनी महाराजांची 7.5 असेल आणि तुमच्या पत्रिकेतले शनी राहू हे त्रासदायक असतील, तुमच्या घरामध्ये स्वयंपाक करताना उत्तर आणि दक्षिणेला तोंड करून स्वयंपाक होत असेल, तुमचं बैठं घर आणि नैऋत्य कोपऱ्यामध्ये तुमचं सेफ्टी टँक, संडासची टाकी, पाण्याचा मुरपा किंवा झुरपा असेल, ईशान्य कोपऱ्यामध्ये संडास असेल, पूर्व मध्य संडास असेल, त्याची टाकी त्या ठिकाणी असेल तर या गोष्टी आजाराच्या कारक आहेत. आता नुसतीच वास्तू नाही तर वास्तू बरोबर तुमची पत्रिका, त्याच्यात असलेले कुग्रह आणि तुमच्या वास्तूतले दोष हे जेव्हा एक येतील तेव्हा त्याचा उद्रेक होतो. त्यामुळं काही ठराविक नियम हे पाळलेच पाहिजे. उत्तर आणि दक्षिणेला जर तुम्ही स्वयंपाक करत असाल तर तुम्हाला पाठीचे आणि पोटाचे आजार हे नक्की लागणार आहेत. नैऋत्य कोपऱ्यामध्ये सेफ्टी टँक किंवा खड्डा असेल, पाणी असेल, शोषखड्डा असेल, टाकी असेल, सेफ्टी टँक असेल तर त्या घरामध्ये कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. 100मध्ये 80 लोकांना कॅन्सर ज्यांना झाले त्यांना विचारलं किंवा त्यांचा अभ्यास केला तेव्हा कळलं की नैऋत्य कोपऱ्यात टाकी, ईशान्य कोपऱ्यात सेफ्टी टँक असेल तर डोक्याच्या आजार होतात, पॅरालिसिस सारखे त्रास होतात. पण फ्लॅटच्या नाही बरं,
मी जमिनीवरच्या सांगतोय कारण फ्लॅटचं ईशान्य जे तुमचं ईशान्य असतं ते पलीकडच्याच वायव्य असतं वायव्य असतो. म्हणजे टोटल बिल्डिंगचा विचार बरोबर, करतात त्यामुळे फ्लॅटचं वास्तुशास्त्र वेगळं हे मी वारंवार सांगतो. सर रॅपिड फायरचे क्वेश्चन आहेत काय जे एका आधी अवघड केलं तू काम मग आता. हा. प्रयत्न करतो. सर तुमचा आवडता रंग कोणता? भगवा. आवडतं खाद्यपदार्थ? वेळेला जे मिळेल ते कारण पोट भागतं ना तर शिळं पण छान लागतं. पोट भरलं पाहिजे. पोट नाही म्हणजे वेळेला 4 दिवस अंबानीला उपाशी ठेवले आणि शिळी भाकरी टाकली तर तो पटापटा खाऊन टाकेल म्हणजे तो म्हणणार नाही मला आवडीचं जरा वडापावच द्या. तो जे थोडक्यात काय जे भूक भागवते ते प्रत्येक अन्न हे छानच आहे. कोणता सण सर्वात जास्त आवडतो सर? सगळेच सण छान आहेत. कुठला सण तुम्ही टाळणार? म्हणजे होळी तुम्हाला बोंबालायला शिकवते तर दिवाळी तुम्हाला दिवा लावायला शिकवते. तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणजे गोड बोलायला आपल्याला संक्रांत शिकवते. तर पित्र पंधरवड्यामध्ये पित्रांची वंदना करायला शिकवते. कुठलाच सण वाईट आहे? कुठला सण? प्रत्येक सणामध्ये शिकवण आहे, प्रत्येक सणामध्ये आयुर्वेद आहे, प्रत्येक सणात पंचमहाभूत आहे. सगळेच छान आहे. आवडतं प्रवासाचं ठिकाण कोणतं? कैलास मानस सरोवर. ओके. सर्वात जास्त आवडता चित्रपट? आलंय माझ्या राशीला माझा चित्रपट. नक्कीच नक्कीच. आवडतं गाणं कोणतं? साईबाबांचं कोणतंही, बाबांचं नाव असलेलं कोणतंही गाणं आवडतं. तसं तू म्हणलास ना कैलास मानस सरोवर पेक्षाही शिर्डी आहे कारण शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रामावर. पण जो निसर्ग आहे किंवा ते मात्र कैलास मानस सरोवरला आहे. पण त्यातला कैलासाचा जो कैलासापती तो माझा शिर्डीत बसलाय. हो नक्कीच. आवडता खेळ कोणता? मला नाही कुठला खेळ वेळ आवडत. कुठलंच नसतं क्रिकेट वगैरे? काय नाही, काय अजिबात नाही, मला कळतच नाही क्रिकेट. माणसाच्या जीवनात एवढे खेळ चाललेत तेच बघतो मी रोजच्या. तर वेगळे खेळ कुठले आवडणार? सर समजा एका आठवड्यासाठी तुम्हाला कुठेतरी राहायचं असेल तर कुठलं ठिकाण निवडाल? शिर्डी. ओके. अभिनय, दिग्दर्शन किंवा ज्योतिषशास्त्र यापैकी सर्वात जास्त कोणतं मनापासून करावं वाटतं? ज्योतिषशास्त्र. ओके. सर एक खाद्यपदार्थांचे आपल्याकडे काही नाव आहेत, तुम्हाला फक्त त्यातलं एकच निवडायचे जे जास्त आवडतं असेल. बर. चपाती किंवा भाकरी? भाकरी. पोहे किंवा उपीट? उपीट. आमरस की श्रीखंड? आमरस. मसालेदार जेवण की गोडधोड? मसालेदार. वडापाव की मिसळपाव? दोन्ही. एक मिसळपाव. ओके. चहा की कॉफी? कॉफी. आणि उपवासाची थालीपीठ का साबुदाण्याची खिचडी? साबुदाण्याचा वडा. साबुदाणा वडा. ओके. सर हे बाकीच्या गोष्टी सगळ्या सोडून बरेचसे पुस्तकं तुम्ही दिग्दर्शक केले, स्वतः लिहिली? 68 पुस्तकं आहेत माझी. प्रत्येक पुस्तक हे स्वतःवरती अभ्यास करूनच लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये गुणमेलनाचं पुस्तक सोडलं तर सगळी पुस्तकं आहेत. ओके. म्हणजे मृत्यू, दशपिंड जो कावळा शिवतो त्याच्यावर आहे. आनंदी वास्तू हे आमचं सर्वात जोरात चालणारं कॅलेंडर पण आहे. हो. खूप पुस्तक आहेत. म्हणजे तुम्हाला कुठलं पाहिजे सांगा. रत्नशास्त्र आहे, तुम्हाला रमल पाहिजे, रमल सर पूर्ण प्रवास करायला? आता बघा ना, आता 35-40 वर्ष तर आता आरामशीर झाली त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे मी वयाच्या 9व्या-10व्या वर्षापासून भविष्य सांगतो. ओके. लक्षात. आता भविष्य सांगतो म्हणजे तेही किस्सेच आहेत. आता भविष्य सांगतो म्हणजे काय अभ्यास नव्हता तेव्हा, पण वाचा सिद्धी नावाचं एक पूर्वपुण्यानी कृपा होती की ज्या वाड्यात राहायचो मी ना त्या वाड्यातल्या लोकांना काही पण बोलायचो, म्हणजे काही पण बोलायचं आणि ते खरं व्हायचं. त्यावेळेस मी वाईटच बोलायचो, मग ते वाईटच व्हायचं. ते लक्षात आलं. माझ्या आईने मला सांगितलं की असं नको करत जाऊ, चांगलं बोलावं वगैरे. मग बाबांच्या भक्तीला सुरुवात केली लहान असताना. म्हणजे ज्योतिषशास्त्राचा तो अनुभव होता. अगदी वयाच्या 16व्या वर्षी मी चंदननगरमध्ये श्री क्षेत्र चंदननगर म्हणून दत्त मंदिरात बसत होतो. तर माझ्याकडे 800,000 लोक येत होते. बापरे. म्हणजे तो खूप गर्दी व्हायची. पण माझ्या वडिलांनी मला सांगितलं की आपल्याला काही बाबागिरी नाही करायची आहे, त्यामुळे बाबा बिबा होऊ नको, त्या क्षेत्रात अभ्यास कर आणि मोठा. कदाचित मी ते चालू ठेवलं असतं तर मी खूप मोठा बाबा झालो असतो. ओके. हे जे क्षेत्राचा तुम्ही अभ्यास केला किती दिवस लागले सर साधारण? किंवा जर आता शिक्षण घ्यायचं असेल कुणाला? जन्मजन्मांतरीचं आहे हे. शिकन तेवढं कमी. हे शिकेल तेवढं कमी आहे आणि हे तुमच्यामध्ये शिकून येत नसतं. याला तुमच्याकडे इनर पॉवर पण असायला पाहिजे. ओके. आता काय झालंय की बाबा आनंद पिंपळकरांचं जोरात चालतं म्हणून आणखी चालतं म्हणून आपण पण करू, तर ते तसं होत नसतं. त्याला आतून पण गोष्टी असतात. एखाद्या वास्तूत गेल्यानंतर तुम्हाला आतून काय फील येतात हे सगळं दैवी देणगी आहे. मी फक्त एकच सांगतो, दैवी देणगीचा मी आर्थिक फायदा करून घेतो खरं सांगायचं. आणि मला ते कबूल करायला वाईट वाटत नाही. परमेश्वरांनी मला काही गुण दिलेले, जसं कुत्र्याला वास घ्यायचा गुण दिलाय ना. नक्कीच. किंवा राजहंसाला दूध आणि पाणी वेगळं करायचं गुण, तसं मला देवानी वास्तू, ज्योतिष, लोकांच्या भविष्यात डोकावणं, पटकन बोलणं हा गुण दिलाय. माझ्या अभ्यासापेक्षाही उपजत आलेली ही गोष्ट माझ्यासाठी उपकारक आहे.
त्यामुळे कोणी जर म्हणत असेल फार अभ्यास वगैरे, तर माझा काय अभ्यास नाही, परमेश्वराची कृपा माझ्याकडे, मी फक्त ती कॅश करतो. सर तरुण पिढी जी आहे आपली ना, ती बरीचशी खूप आता तुम्हाला माहिती बरेच भरकटले सगळ्या गोष्टी, हो. बरेच हे झाले, त्यांना एक संदेश काय असेल तुमचा? नाही बघा, आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही धार्मिक व्हा, धार्मिक झालात की तुम्ही हे होत नाही, यशस्वी होतात. आता परत तो प्रश्न की धार्मिक व्हा म्हणजे आता आम्ही मुसलमान आहे, आम्ही ख्रिश्चन आहे, मग तुम्ही ते व्हा, बरोबर. पण धर्मांध होऊ नका, हा महत्वाचा. बरोबर. आता तुम्ही कोणचाही, आपला धर्म तर सनातन धर्म तर फारच सनातन आहे, तो तर म्हणजे अगदी कुत्रा मांजरा डुकराचा आपण विचार करतो, आपण वरा आला डुक्कर म्हणतो. नक्कीच. हो. आणि इस्लाम मध्ये सुद्धा तुम्ही बघा, पवित्रता, प्रेम दिलेलं आहे. आहेच, आहेच. ख्रिश्चनिटीमध्ये प्रेम दिलेलं आहे. म्हणजे मूळ धर्माची तत्व ही प्रेमाकडं, निर्व्यसनीतेकडे, कोणाचं वाईट करू नका, कोणाबद्दल वाईट विचार करू नका, कोणाची गळ्यामानात चिरू नका, दुसरं काय सांगितलंय? हो. प्रत्येकाने तेच सांगितलंय. नक्कीच. त्याच्यात नंतर लोकांनी घुसवले ते लोकांचे प्रॉब्लेम आहेत. म्हणजे ज्यांनी घुसवलंय तशा प्रवृत्तीची लोकच ते मान्य करतात. नाही तर मूळ धर्मपीठ जे आहेत तो मानव धर्मच सांगतात आणि तो पाळावा. आणि प्रत्येक तरुण मंडळींनी हा मानव धर्म, निर्व्यसनी राहा, काळजी घ्या आपल्या वडीलधाऱ्यांची, देवदेश धर्माचा आदर ठेवा. काय प्रॉब्लेम आहे? का भरकटायचं? म्हणजे का आवडतं? दारू प्यायला का आवडते? गर्द ओढायला का आवडतो? गांजा ओढायला का आवडते? काय आहे त्याच्यामध्ये? काहीच नाही. पण तरी का आवडते? बरं, आवडून त्याचा काय फायदा आहे का? नाहीये. आता हे शेवटी मी नेहमी म्हणतो की या कर्माच्या गोष्टी आहेत, पण त्यासाठीच आपला कर्म चांगला असायला हवा. सर करणी धरणी म्हणजे नेमकं काय? आता बरं का, खूप साऱ्या गोष्टी करणी धरणी जे लोक डोक्यात लूज असतात ना त्यांना होतात, जे डोक्यात शार्प असतात. आम्ही नेहमी म्हणतो की मोठ्या मोठ्या लोकांवर का नाही होत करणी, मोठमोठे नेते आहेत आपल्याकडं, त्यांच्यावर का नाही होत करणी? कारण ते डोक्याने शार्प असतात. करणी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, एखाद्याचं चांगलं होऊ नये म्हणून लावलेली हाय म्हणजे करणी. ओके. पण तुम्ही कितीही हाय लावली आणि जर त्यांनी स्वतःकडे ती घेतलीच नाही तर ती लागत नाही. लागत. हो. त्यामुळे तुम्ही सकारात्मक राहणं, तुमच्या मागे सद्गुरूंचा, ईश्वराचा आशीर्वाद असणं, तुमची कृतकृत्य चांगली असणं, तुम्हाला कुठलीही करणीविरणी होत नाही. करणी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, हाय लावणं, निगेटिव्हिटी, वाकडं बोलणं, वाईट बोलणं आणि मनापासून आत्म्यापासून एखाद्याला दूषण देणं की याचं वाईट व्हावं. पण ते लागतं सर समोरच्याला, कारण असेल तर लागेल. तुम्ही जर एखाद्याची जमीन बळकावली, तुम्ही त्याला भिकेला आणलंय आणि जर तो तळतळतोय म्हणजे ती करणीच आहे. ती त्याची करणी नाही, ती तुमची करणी आहे. बरोबर. कारण तुम्ही अशी करणी केली की त्याचं वाटोळ झालंय. नाही सर, ते ब्लॅक जादू मॅजिक वगैरे ते आता बघा, पूर्वीच्या काळी ह्या सगळ्या गोष्टी होत्या, आता करणारेही राहिले नाहीत आणि त्याच्यामध्ये ते सगळं झिरपत आलेलं आहे. त्यामुळे आता जे लोक जे काही जादूटोणे, अंगारे, धुपारे, लिंब करत असतील ते पूर्ण नाहीये, ते अर्धवट नॉलेज आहे. त्यामुळे अर्ध्याच गोष्टी होतात, पूर्ण होत नाही. सर्व प्रश्न आपले झालेले आहेत आजचे. सर्वप्रथम सरांचं मी मनापासून आभार मानतो की सरांनी वेळात वेळ काढून पॉडकास्टसाठी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर. ओम साईराम. आणि अशाच एका पॉडकास्टमध्ये परत एका नवीन गेस्ट सोबत भेट होईल. सर शेवट तुम्हाला काय बोलायचं असेल तरी आणि आपण थांबूयात. काही नाही, या पॉडकास्टला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. खूप चांगलं माध्यम आहे. आता तो जसं म्हटला की तरुण मंडळींनी काय करायला हवं, तर तरुण मंडळींनी हे असे उद्योग करायला हवेत, चांगल्या गोष्टी प्रचार प्रसार करायला हवा, देवदेश धर्म यांचा कसं मोठं होईल हे करायला हवं आणि सगळ्यांनी आनंदाने राहावं. कोणी कोणावर जळू नये, कोणी कोणाचा मत्सर करू नये. प्रत्येकाच्या प्रगतीमध्ये, यशामध्ये प्रत्येकाचा वाटा असावा. आणि सरांचं फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, ऑफिस वगैरे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या गोष्टींची लिंक तुम्हाला उपलब्ध असेल. सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यावरून जर तुम्हाला काय भेटायचं असेल किंवा काही गोष्टी असतील. आणि अशाच एका पॉडकास्टमध्ये परत एकदा एका नवीन गेस्टसोबत भेटेल. तोपर्यंत मी मयूर गुळवे, कॅमेरामॅन शाहरुख सोबत रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.